मुलांनी 18 एक्सपेरिमेंट घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते प्रत्येक डेमॉन्स्ट्रेशन पण करत आहोत आणि त्याच्यामधून सर्वांमध्ये जी अंधश्रद्धा म्हणजे काही धोंडोगिरी किंवा अंधश्रद्धा जी समाजामध्ये आपल्याला जाणवते त्याच्यावरती कसे ती अंधश्रद्धा नसून तर ते एक सायन्स आहे समजून सांगण्याचा मुलांनी प्रयत्न केलेला आहे आणि पोस्टर थ्रू त्यांनी विविध संकल्पना मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं अशी तुम्हाला विनंती. सरांचं स्वागत झालं होतं. आमच्या स्टुडंट्स तुम्हाला चला या पुढे. Good morning, sir. Good morning. Myself Nihal Kumar, and my partner Akash Rai. Today I have explained the daily life. म्हणजे आपल्या रेग्युलर लाईफमध्ये जी आपण सेफ्टी घ्यायला पाहिजे, आपण वेगवेगळे प्रोडक्ट वापरतो, जसं की आपण केक वापरतो, जी मच्छर वापरतो, पण त्यात काय काय कंटेंट आहे ते आपण बघत नाही. जर बाकी मुलं वापरत असेल तर त्यांसाठी ते हानिकारक आहे का नाही ते आपण विचारात घेतलं पाहिजे. तर ह्यामध्ये LPG 50% हा गॅस आहे. मग तो कसं जर फ्लेमेबल आहे, मग समजा इलेक्ट्रिकल सप्लायमध्ये समजा आपण चुकून स्प्रे करायला तर ते फ्लेम भरू शकतो. तेच आम्ही या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करायला. तर माझा मित्र सर्वांनी बघितलं असेल की आपण घरामध्ये रेग्युलर यूज करतो, पण यामुळे किती धोका आहे आपल्याला हे आपण वाचत नाही. यावर आपल्याला सिम्बॉल दिलेले ते सिम्बॉल आपल्याला माहीत नाही कशासाठी. आम्ही या सिम्बॉलचं पोस्टर पण केलेलं आहे पुढे. आता याच्यावर फ्लेमेबल हा सिम्बॉल दिला आहे. याच्यामध्ये गॅस असल्याने हा जर आपण समजा घरामध्ये पुढे काडी पेटवलेली असेल, गॅस चालू असेल, आपण बघतो की आपल्या कॉकरोच वगैरे असतात पण किचनमध्येच असतात. मग आपण हे स्प्रे करतो, पण गॅस वगैरे चालू असला तर मोठा स्फोट होऊ शकतो. आपल्याला माहिती भारतामध्ये अशा खूप साऱ्या घटना घडतात की गॅस फुटला घरामध्ये. त्यासाठी आम्ही एक्सपेरिमेंट करून बघणार येतात. समजा आपण आता घरामध्ये यूज करतो आणि गॅस चालू आहे. नाही गॅस आहे सगळे झाले पाठीमागं ते मोठ्या प्रमाणावर यामध्ये गॅस आहे. इथे अल्कोहोल कार्बोनेट परत याच प्रमाण असल्याने पेट घेऊ शकतो मोठ्या प्रमाणात. इलेक्ट्रिक गॅस आहे. अरे लक्ष द्या, तुमचा मित्र काहीतरी एक्सप्लेन करून दाखवा. तर आपण एक्सपेक्ट केलं नसेल असं जाऊ. बरोबर. त्यामुळे आपण ही काळजी घेतली पाहिजे. गॅसच आहे त्याच्यामध्ये, बाकीचे इतर आणि आपण रेग्युलर आता लॅबमध्ये पण यूज करणार की वर सुद्धा असे भरपूर सिम्बॉल असेल ते आपण बघत नाही आणि त्यामुळे काय होतं आपल्या हातावर पडल्यानंतर खाज येते, हात जळतो किंवा टिश्यू सुद्धा डॅमेज होऊ शकतात. असे भरपूर सर्वात महत्त्वाचं आहे की बहुतांशी घरामध्ये आजकाल असतं आपण ते सिम्बॉल बघत नाही. विचार करतो ते वापरतात, त्यांना यातले काही फारसं माहीत नसतं बहुतांशी घरामध्ये. चला पुढे काय. मी बाबा चमत्कारी. कोण आहे मी? बाबा चमत्कारी. बाबा चमत्कारी. मी आलोय हिमालयातून. मी 105 वर्ष हिमालयात तपश्चर्या केली आणि आमचे स्नेही डॉक्टर प्रोफेसर यांचा आमचा खूप जिव्हाळ्याचा परिचय. त्यांच्या आग्रहास्तवर मी कॉलेजमध्ये आलो. असं समजलं की कॉलेजचं नॅक आहे, नॅक म्हणजे कॉलेजला ग्रेडिंग भेटणार आहे. कॉलेजला ग्रेडिंग भेटणार आहे तर यामध्ये कोणतीही अडचण नको, कसली बाधा नको, म्हणून आम्ही आज आलो प्रवास करून थकलो. चला. तसं पाहता आपल्या प्राचार्यांची कार्यक्षमता पाहता, त्यांचं आतापर्यंतचं कार्य पाहता, त्यांनी केलेले कॉलेजमधील एवढे बदल पाहता सगळ्यांनी पाहिले का? कसे आहेत? आणि आपले उपप्राचार्य केमिस्ट्री डिपार्टमेंटचे HOD त्यांचे कार्यकीर्ती तर अख्ख्या जपान म्हणू नका, अमेरिका म्हणू नका, हैदराबाद म्हणू नका, सगळीकडे यांचे विद्यार्थी मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत लई डेंजर बॉय. अहो आमच्या हिमालयात तुमची कीर्ती. तुमचे स्नेहित ना त्याच्यामध्ये बरोबर. अख्ख्या हिमालयात यांची कीर्ती म्हणून आम्ही आज यांना भेटायला चालू.
त्यांचं म्हणणं त्यांना माहिती होतं आपले प्राचार्य आहेत ना एवढे कार्यक्षम आपल्याला A+ का A++ रेट भेटणार का नाही? हो. पण नको अडचण नको म्हणून आम्ही आज आलो. तर आता नेमकी भानगड काय ते आपण पाहू. हा आहे नारळ, हा भस्म. खूप तपश्चर्या करायला लागती सर. शिष्यमंडळी कुठे आहेत? चला. हा आता मंत्र उच्चार करून शिष्यांना काही बाबांनी जरा स्वातंत्र्य दिलं. अरे बस आता आम्ही मंत्र उच्चार करतो. आम्ही आता ह्या नारळावर इकडे पहा रे शांतता. आता आम्ही ह्या नारळावर मंत्र उच्चार करून ह्या नारळावर आम्ही गंगाजल टाकणार आहे. 100 वर्ष गेली सर याच्यावर मंत्र उच्चार केलेत आणि याला पवित्र बनवलंय. कसली भूतप्रेत बाधा असू द्या काही असू द्या जाग्यावर नाहीसा. 100 वर्षाचं तुमच्या वयोमानावरून लक्षात येतंय. कसे योगी महात्मा तपश्चर्या करतात त्यांचं वय दिसून येत नाही. शांतता. भासयते सूर्यन शांकोन पावक यद्गत्वान निवर्तन्त धाम ब्रह्मं ब्रह्मार्पणं ब्रह्मवे ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. शांतता. पहा. मोठी भूतप्रेत बाधा अवघड सर. तुम्हाला दूर करावे लागेल. नाही सर तुमचं स्नेही आमच्यासाठी नक्कीच सर नक्कीच. आता कसे जाळ मोठा झाला म्हणजे भूत कसं असणार? सर भूत मोठं म्हणजे उपाय मोठा. खर्च करू आम्ही. सर बरोबर आहे. कॉलेजचा विषय आपले विद्यार्थी पैशाकडे बघून चालणार नाही. तुम्ही महत्वाचे सर आमच्यासाठी. फर्स्ट प्रायोरिटी तुम्हाला सर. कसं आहे ना कसं आहे सिर सलामत तो पगडी वा 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 वा. लय भारी आहे. उपाय क्रमांक 1 त्याने आता ठरवलंय हे सोडून तुमच्या बरोबर काही प्रतिसाद तुम्ही ऐकला असेल ना त्याच्यामुळे. उपाय क्रमांक 1 70 बोकड 40 कोंबड्या देवाला व्हायच्या. उपाय क्रमांक 2 4 रविवार न चुकता. कसं न चुकता सर 4 रविवार अर्धा शिजलेला भात अर्ध कापलेलं लिंबू पूर्वेकडे तोंड करून आपल्या कॉलेजच्या रोडला कोणी न पाहत असताना व्हायचं. आता सगळ्यात महत्वाचे 2 उपाय राहिले. उपाय थोडे कमी खर्चिक आहेत सर पण गुण हमखास. उपाय क्रमांक 1 जशी सरांची कीर्ती ऐकली तशी ते एमएससीच्या पोरांची पण लय कीर्ती हो. केमिस्ट्रीचे पोरं म्हणे लय हुशार लय शांत. हो लय शांत. तर कसं आहे ना सर पोरं लय शांत आहेत. या पोरांना जर तुम्ही एक आईस्क्रीम चारली ना आढळ. उपाय काय कमी खर्चिक वा. आणि सरांनी उपाय सुद्धा हे केला म्हणजे आपल्या कॉलेजवर संकट आता कमी. उपाय क्रमांक 2 जसे मुलं चांगले आहेत मुलं चांगले असण्याकरता स्टाफ चांगला लागतो. शिक्षण देणारे चांगले लागतात. उत्तम ज्ञान भेटल्यामुळे मुलं उत्तम होतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आभार कोणाचे मानायचे? या शिक्षक वृंदांचे. प्रणाम. आभार मानारे प्रणाम. हो तर मग या शिक्षक वृंदा सुद्धा साठी सुद्धा काहीतरी पाहिजे ना. लई नको सर
त्यांना छोटस जेवण तरी द्या. लवकर गेलं सर यांनी. उपाय कमी घरचे काय सर? कसं वाटतं तुम्हाला? महाराजांनी जर मुक्काम वाढवला तर आपण जेवण देऊन टाकू. नक्की सर, जर आमच्या गुरुवंदांना जर भेटत असेल, आमच्या आदरणीय सरांना जर जेवण भेटत असेल तर मी नक्कीच थांबणार. आमचे शिष्यमंडळी सुद्धा आहेत. आमचा अजून एक शिष्य कुठे गेला? रे पुढे. महाराजांचं धाकट जरा जास्त समोरच येत नाही पुढे. तर हे उपाय कमी खर्चिक आणि चांगले आहेत आणि सरांनी ते कबूल केले. सर ते करणार. कसे सर, बरोबर आहे का नाही? आता मला आहे ना सरांच्या चेहऱ्यावर अशी खूप निराशा दिसत आहे. सरांचे हावभाव पाहताय का रे सगळे? सर कसं वाटतंय तुम्हाला? नाही, थोडी निराशा दिसते. सर घाबरलेले आहेत. एवढी मोठी हडळ जाळ किती झाला, अजून दूर चाललाय पा. तर मग सर खूप घाबरलेले आहेत. असो सर, घाबरू नका. मी काही कोणती बोंधू बाबा नाही. मी काय महाराज सोबत असलं आम्ही घाबरणार. 100-150 विद्यार्थी असले किती. मी काय असं 105 वर्ष पुढे तपश्चर्या करून काही झालं नाही. मी MSc सेकंड इयर अॅनालिटिकल केमिस्ट्रीचा विद्यार्थी असून आपल्याच कॉलेजमधला विद्यार्थी आहे. आणि ही सगळी अंधश्रद्धा आहे. असा चमत्कार वगैरे काय नाही. तुम्हाला कोणी झपटलेलं नाही. आणि ऐकलाय A++ ग्रेड, A++ ग्रेड, आपण त्याला सहकार्य करणार. तर हे कोणताही अंधश्रद्धा नाहीये. मी जो भस्म वापरला, जो यांनी दिला, तो भस्म असून पोटॅशियम परमॅग्नेटची पावडर आहे. आणि हा पोटॅशियम परमॅग्नेट इज हायली ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि मी जी आहुती दिली मंत्रोच्चार करून, असं गंगाजल 105 वर्ष मंत्रोच्चार केलं. हे कोणतंही गंगाजल नाही. सगळे असंच सांगतात. तर हे आहे ग्लिसरीन. हे इझिली ऑक्सिडाइज होतं याच्यासोबत. तर याच्या मागचं सायन्स असं आहे सर, ज्यावेळेस आपण ही बुकटी टाकतो म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट याच्यावर टाकतो, हे हायली ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि हे इझिली ऑक्सिडाइज होतं. ही जी रिॲक्शन आहे ही हायली एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे याच्यातून हीट बाहेर पडली जाते. आणि हे एक नारळाचं कॅटलिस्ट याचं मीडियम घेतल्यामुळं कोणतीही गोष्ट पेटण्याकरता असं मीडियम भेटलं, त्याच्यामुळे हे पेट घेतं. याच्या मागं कसलीही घाबरण्याची काळजी नाही. हे एक प्युअर सायन्स आहे. आणि माझं सगळ्यांना एक विनंती आहे आणि एक आव्हान आहे की आज आपल्या समाजात आपल्याला पाहायला भेटतं विविध ठिकाणी वेगवेगळे बंधू बाबा हे असले चमत्कार दाखवतात. त्याच्यामुळे आपण घाबरतो. पण हे तसं काही नाहीये. अजिबात घाबरायचं नाही. ते आपल्याला आधी विश्वासात घेतात. आपल्या अडचणी त्यांना आधीच माहिती असतात. आपल्याला उपाय सांगतात, वेगवेगळे चमत्कार करून दाखवतात आणि आपल्याला लुबाडतात ते. तर याच्या कोणीही बळी पडू नका, ही तुम्हाला सगळ्यांना एकदा विनंती आहे. आणि आपण तर सायन्स विद्यार्थी आहेत. कशाचे? आपण त्याला बळी पडणार का? पडणार का? नाही. मी सुरुवातीला घाबरलो म्हणून तुला समोर हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे गमनपूर्वक आभार. आणि ठोबे सरांकडून आम्हाला जे प्रोत्साहन भेटले त्यांचं आभार. काही नाही. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत सर कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल मी विभाग प्रमुख सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार थँक्यू व्हेरी मच. सरांना विनंती करते की मुलांच्या प्रत्येकाने पोस्टर पाशी उभं राहा. बोलायचं असेल मित्र, जास्त वेळ मी या ठिकाणी घेणार नाही, परंतु केमिस्ट्री विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या फंडामेंटल या प्रदर्शन किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना माहिती गेल्या 4-5 वर्षापासून हा उपक्रम महाविद्यालयामध्ये विशेषतः या विभागाच्या वतीने राबवला जातो. आणि त्या पाठीमागचा जो मुख्य उद्देश आहे तोही तुम्ही खरं तर यापूर्वी समजून घेतला असेल, आजही तुमच्या लक्षात आला असेल की अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की जे आपल्याला बिलकुल माहिती नसतात किंवा आपण ते माहिती करून घेत नाही. जरी आपण विज्ञानाचे विद्यार्थी असलो तरी आपण त्या गोष्टी माहिती करून घेत नाही. आणि
त्याचा परिणाम हा वेगवेगळ्या स्वरूपाने, मग ते जीवितहानी असेल किंवा काही गैरसमजाचा भाग असेल, अंधश्रद्धेचा भाग असेल, या दृष्टिकोनातून समाजामध्ये तो पेरला जातो. आणि जर त्याचा वेळीच जर त्या गोष्टी जर आपल्याला समजल्या, आपण त्या समजून घेतल्या, तर निश्चितपणे समाजापर्यंत एक चांगल्या प्रकारचा संदेश आपण पोहोचू शकतो. जसं आपण आता या ठिकाणी बघितलं की जे वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रेज असतात, समजा या ठिकाणी किट आहे, तर हे साधारणपणे मी बघतो बहुतांशी घरोघरी आजकाल हे वापरले जातात, किंवा तुम्ही आम्ही सर्वांनी वापरले असेल, पण याच्यातून नेमकी कशा पद्धतीने वापरायचं हे आपण काही कधी बघत नाही. आणि मग याचे बऱ्याच वेळेला दुष्परिणाम होत राहतात आणि एकदा आग लागली की उलट आपण गडबडून जातो, त्याच्यावरती निर्मूलन करण्यापेक्षा गडबडून जातो आणि त्याची आणखी फैलावण्याची शक्यता असते. अशाच अनेक गोष्टी असतात. आता की जे नारळाचं किंवा ग्लिसरीन मोडचूचं दाखवलं, हा सगळा प्रकार जो आहे तो अगदी शास्त्रोक्त आहे, पण आपण त्याच्या कधी खोलामध्ये जात नाही. तो फक्त अभ्यासक्रमाचा एक भाग आहे, तिथे आपण शिकतो आणि तिथून तो विषय सोडून देतो. असं हे जरी एक्सपेरिमेंटल पार्ट असला किंवा छोटासा पार्ट असला, तर असे अनेक आस्पेक्ट्स आहेत की जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये प्रामुख्याने आपण त्याचा विचार न करता आपण पुढे जातो आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी या समाजामध्ये घडतात. आणि ज्या गोष्टींवरती विश्वास बसणार नाही त्याही गोष्टी आपल्याला समाजामध्ये कधी कधी बघितल्यानंतर खऱ्या वाटतात. तर या सर्वांवरती कुठेतरी प्रकाश पडावा या दृष्टिकोनातून केमिस्ट्री विभागाने राबवलेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरा महत्त्वाचा भाग की याच्यामध्ये आपण विशेषतः लहान विद्यार्थ्यांना, म्हणजे शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करतो. त्याच्या पाठीमागे हाच उद्देश आहे की त्या मुलांना जर त्याच्याविषयी एक जिज्ञासा, क्युरियोसिटी जर निर्माण झाली, तर ते भविष्यामध्ये प्रत्येक गोष्टीकडे त्या दृष्टिकोनातून बघू शकतात, प्रत्येक एक्सपेरिमेंटकडे त्या दृष्टिकोनातून बघू शकतात. आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने उद्याचे शास्त्रज्ञ हे निर्माण होऊ शकतात की ही गोष्ट जर अशी होऊ शकते, तर मी एखादा प्रयोग केला तर तो शक्य होईल का नाही हे त्याच्या मनाला पटू लागतं. आणि त्याच्यामुळे तो वेगवेगळ्या म्हणजे विज्ञानाकडे तो जाऊ शकतो किंवा विज्ञानवादी होऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टींमधला कन्सेप्ट तो समजून घेऊ शकतो. त्याच्या पाठीमागचं सायन्स असेल, गुगलवर जाऊन शोध घेण्याचा प्रकार असेल, या सर्व गोष्टी त्याला समजतात आणि मग तो विज्ञान धार्जिन अशा प्रकारचा विद्यार्थी तो घडू शकतो. अन्यथा आपण बघतो की कला आणि वाणिज्य शाखेकडचे विद्यार्थी कधी या गोष्टींचा विचार करत नाही. म्हणजे अपवादाने काही गोष्टी आहेत, परंतु बहुतांश विद्यार्थी या गोष्टींकडे कधी जात नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. शिक्षण तुम्ही कुठलंही घ्या, आता जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये एक जो महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आहे, ते हेच आहे की एक विज्ञान दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे. तर त्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम केले. आताच नाव मी विसरलो, तर खूप सुंदर प्रेझेंटेशन केलं. तर हे त्याचा भाग काय महत्त्वाचा आहे, प्रेझेंटेशनचा पार्ट, की आपल्याला ती गोष्ट रुचकर वाटते, म्हणजे ऐकायला बघायला आवडते आणि खूप सहजपणे सांगितलं त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही किंवा आपण म्हणतो चला 2 मिनिटात हे संपेल आपण पुढे जाऊ. तर हे चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करणं ही एक स्किल आहे आणि ते खरं तर त्यांनी करून दाखवलं, ते फार महत्त्वाचं आहे. आणि आता इथे ज्या काही विद्यार्थ्यांनी जे काही केले ते प्रत्येकाने समजून घ्या. मित्र, आपण शिक्षण हे अनेक वर्ष घेत राहतो. मी तुम्हाला नेहमी सांगतो की रामाने 12 वर्ष वनवास भोगला. आपण शेकडो वर्षानंतरही आपण त्या रामायणाचा पुन्हा पुन्हा उल्लेख करतो. आपण आयुष्यामध्ये 16, 17, 18 वर्ष शिकतो. आज आपण परिस्थिती बघतो की बस नसताना तुम्ही कुठून येता आणि परत घरी जाता, बरोबर नाही. मग हे काही रामायणापेक्षा वेगळे असं नाही, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा हे रामायणच चालू आहे. आणि मग एवढं शिक्षण घेतल्यानंतर आपलं शिक्षण वाया जाऊ नये या दृष्टिकोनातून आपण शिक्षणाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून इथे जे काही केलंय ते सर्वजण तुम्ही समजून घ्या. आपण जरी शिकत असलो तरी प्रत्येक गोष्ट समजून घेत नाही. आणि म्हणून आज सर्वांनी समजून घ्या, कुठल्याही विषयाची तुम्ही असो, सर्वांनी त्या गोष्टी समजून घ्या. आणि याच्यापेक्षा वेगळं नेक्स्ट टाइम आपल्याला काही करता येऊ शकेल का त्याचा विचार करा. मी या विभागाचे विभाग प्रमुख आणि सर्व स्टाफ त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याच्यापेक्षा तुमचं सर्वांचं खूप मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण असंच पुढे जाण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद. आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार. दिवसभरामध्ये 2 स्कूलमधली मुलं ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही याच पद्धतीनं त्यांना एक्सपेरिमेंट समजावून सांगा, बाहेरचं एक्सपेरिमेंट समजावून सांगा सगळ्यांना एकत्र घेऊन. आणि मग त्यांना सांगा की पोस्टर्स आहेत, आत वेगवेगळे एक्सपेरिमेंट आहेत, ते त्यांना दाखवा. परंतु अगोदर त्यांना रुची निर्माण करण्यासाठी, आवड निर्माण करण्यासाठी तुम्हाला याच पद्धतीनं 2 सेशन कंडक्ट करा.
म्हणजे मग ती मुलं अतिशय आवडीनं पाहतील आणि तुम्हाला त्याचा फीडबॅक ते ते देतील ग्रुपमध्ये आणि सर्वांच्याकडनं घेतलंय. सर्वांच्याकडनं फीडबॅक घ्या. बिनवाईच्या कालावधीमध्ये एक फीडबॅक फॉर्म तयार असेल तर तो फीडबॅक फॉर्म त्या मुलांच्याकडनं त्यांच्या शिक्षकांच्याकडनं जाताना भरून घ्या. 5 मिनिटं त्यांना उभं करा हे समजावून सांगा, मग आत जाऊ द्या आणि जाताना एकदा त्यांना उभं करा आणि विचारा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. सर्व विभागातले विभाग प्रमुख शिक्षक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. मुलं आहेत ना? गेले होईल. रेग्युलर मार्किंग केलं. माझं नाव निहाल मुल्ला आणि माझं पार्टनर आकाश काळे. आज आमचा जो एक्सपेरिमेंट आहे म्हणजे आज जो पोस्टर तयार केलेला आहे तो म्हणजे सेफ्टी सिम्बॉलवर आहे. म्हणजे आपण जो डेली लाईफमध्ये केमिस्ट्रीमध्ये जो बॉटल आपण यूज करतो त्यामध्ये काही असे सिम्बॉल आहेत, काही हजार्डस असतील, काही एन्व्हायरमेंटला टॉक्सिक असते, ते आपण सिम्बॉल समजून घ्यायला पाहिजे. त्यासाठी आम्ही हा पोस्टर तयार केला आहे. तर ते एक्सप्लेन करण्यासाठी मी सांगतो. तर पहिला हा जो सिम्बॉल आहे तो टॉक्सिकचा आहे. तर याचा अर्थ असंच, ज्या बॉटलमध्ये हा टॉक्सिकचा सिम्बॉल असेल तो म्हणजे तो एक प्रकार विषारी केमिकल आहे. तो हाताळण्यासाठी तुम्ही आपल्या जबाबदारीवर हाताळावा. जो पुढचा सिम्बॉल आहे तो फ्लेमेबल आहे. याचाच अर्थ ज्या बॉटलमध्ये हा फ्लेमेबलचा सिम्बॉल असेल तो म्हणजे एक प्रकारे आग पकडू शकतो. मग त्यासाठी आपण सेफ्टी घ्यायला पाहिजे. पुढचा आहे हा आपण सिम्बॉल बघत आहे ना तो आहे नेचर पॉल्युटिंग. आता एन्व्हायरमेंट आपण बघतो जेवढे केमिकल वापरतो ते सगळे नेचरमध्ये जाऊन ठेवतात. त्यामध्ये नदीमध्ये वगैरे आपण ते टाकून देतो. त्यामुळे काय होतं नदी वगैरे त्यामुळे पॉल्युटिंग होते. हा जो सिम्बॉल आहे जे केमिकल्स आहेत ते नेचरला पॉल्युटिंग करतात म्हणजे त्याचं पोल्युशन होतं. नेक्स्ट टाइम असतो रेडिएक्टिव्ह. काय केमिकल असे असतात की रेडिएक्टिव्ह असते. रेडिएक्टिव्ह म्हणजे काय त्यातून रेस इमिट होतात. त्यामुळे ते जास्त दिवस म्हणजे जास्त काळ राहते. त्यामुळे माणसाच्या ह्यूमन हेल्थला पण ते अपायकारक ठरतं. अभी जो सिंबल्स की इंफॉर्मेशन बताई उसके बाद ये सिंबल आता है करोजिव. ये सिंबल वहाँ यूज़ किया जाता है जहाँ पे हमारे लिए जो केमिकल्स होते हैं वो हज़ार्डस होते हैं हमारे सेहत के लिए, हमारे टिश्यू के लिए. जो केमिकल हमारे हाथ पे पैर पे जो गिर जाते हैं हमारे टिश्यू डेड हो जाते हैं. उसके बाद है एक्सप्लोजिव. ये एक्सप्लोजिव वहाँ पे होता है जहाँ पे कुछ केमिकल का मिक्सन करके हीट निर्माण हो सकती है. उसके लिए हम ये एक्सप्लोजिव इस्तेमाल करते हैं. ये जो अगला सिंबल आपको दिख रहा है गैस अंडर प्रेशर का, ये सिंबल वहाँ पे यूज़ किया जाता है जहाँ पे हम कह सकते हैं एलपीजी गैस या फिर हमारे घर में जो गैस यूज़ किया जाता है उसमें जहाँ पे प्रेशर भरा हुआ जाता है उसकी जगह पे ये सिंबल यूज़ किया जाता है. आई एंड फेस हज़ार्ड. ये सिंबल हमारे लिए उस केमिकल की बॉटल पे यूज़ किया जाता है जो केमिकल हमारे लिए बहुत हज़ार्डस यानी हमारी त्वचा के लिए, हमारे आँखों के लिए बहुत हज़ार्डस है. जैसे कि अमोनिया जिसके कारण हमारे बाल वाइट हो सकते हैं. और ये है ऑक्सीडाइजिंग. ऑक्सीडाइजिंग यानी जो जहाँ पे हम आग की निर्मित हो सकती है वो हमारे लिए बहुत हज़ार्डस है. हेल्थ हज़ार्ड. ये हेल्थ हज़ार्ड जो है ये हमारे लिए लॉन्ग टाइम के लिए बहुत ज़्यादा हज़ार्डस हो सकता है. आपण जो डेली लाईफमध्ये जो प्रोडक्ट वापरतो त्यावर आपण सिम्बॉल वगैरे बघत नाही. तर आपल्याकडे हा डेली लाईफमध्ये जो आपण मच्छर किंवा कॉकरोच मारण्यासाठी जो प्रोडक्ट वापरतो त्याच्यामागे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये फ्लेमेबलचं चिन्ह आहे म्हणजे सिम्बॉल आहे फ्लेमेबलचा. याचा अर्थ हे जे आपण जेव्हा फ्लेम करू शकतो जेव्हा आगीच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल ना तेव्हा हे ह्याचा आगमध्ये रूपांतर होऊ शकतो. तर मी याचा डेमो करून दाखवणार आहे. ते काय होते उजडामुळे दिसत नाही ते बघ काय. Kailas Rao. I am MSc class. My today's poster chemistry and ozone depletion म्हणजे ओझोन कमी होण्यामागील रसायन कारणे. तर होतं कसं की इंडस्ट्रीमधून वेगवेगळे पोल्युशन
पोल्युशन बाहेर पडतं आपलं फ्रीजमधून पण असतं मग त्याच्यामुळे काय होतं तिथं आपल्याकडे रिॲक्शन होते. परत त्याच्यावर हिस्ट्रीमध्ये कसं असतं की ओझोन फर्स्ट टाइम डिस्कवर चार्लिस फेब्री आणि हेनरी बर्नौली 1913 आणि 1932 मध्ये केलं होतं. तर त्याचे काही इम्पॉर्टन्स पण आहे का पृथ्वीपासून 15 ते 30 किलोमीटरच्या अंतरामध्ये ओझोनचा लेअर असतो आणि ह्या गोष्टीमुळे कमी होतं, त्याला छिद्र पण पडतात आणि त्याचे काही इफेक्ट्स पण आहेत. इफेक्ट्स कोणावरती होतात, स्पेशली ॲनिमलवर पण होतात. परत दुसरा इफेक्ट्स हा वुमनवरती पण होतो. वुमनवरती स्पेशली कोणता होता, लेडीजवरती पण स्किन कॅन्सर वगैरे. परत त्याच्यानंतर प्लांटवरती पण होतात, फोटोसिंथेसिसला प्रॉब्लेम येतात. परत त्याच्यानंतर ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये पण होतो, कीटोन हा डिसीज होतो. आणि त्याच्यानंतर क्लायमेटवरती पण होतं. क्लायमेट स्पेशली काय होतं की ग्लोबल वॉर्मिंग वाढतो आणि त्याच्यामुळे काय होतं की ॲसिड रेन पण वाढतो. आणि आपण हे होऊ नये म्हणून यासाठी काहीतरी वे टू प्रोटेक्ट ओझोन लेअर आहे. तर त्यासाठी आपण काय करू शकतो की रिन्युएबल सोर्स वापरू शकतो. परत पुन्हा मेक द यूज ऑफ बायो अँड LPG गॅस सिलेंडर हे पण वापरू शकतो. परत पुन्हा डिझेल पेट्रोल इंजिन हे वापरू शकतो आणि नंतर वृक्ष वगैरे लावू शकतो. त्याच्यामुळे काय होतं की ओझोन डिप्लेक्शन होण्यासाठी कमी होण्यासाठी मदत होईल. दिल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. त्यामुळे विज्ञानाबद्दलचं कुतूहल तुमचं आज या ठिकाणी जागृत होणार आहे. याचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये विज्ञानामध्ये प्रगती करत असताना तुमचं जे टार्गेट आहे ते टार्गेट अचीव करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. या ठिकाणी तुमच्या समवेत आलेले आमचे मित्र गायकवाड सर असतील, दुसरे मित्र क्षीरसागर सर असतील, शेळके मॅडम असतील, उगले मॅडम असतील, या सर्वांचं, त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण उपस्थित झालात, त्याचप्रमाणे बस ड्रायव्हर असतील, या सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. आपण या ठिकाणी चार ग्रुप करणार आहोत. चारच्या ग्रुपने आतमध्ये जायचं आहे. काही चारचे ग्रुप त्या सर्व शंका तुम्ही त्यांना विचारू शकता. त्या शंकांचं ते 100% निरसन करतील. तुमच्या ज्या काही किरकोळ शंका असत्या सर्व शंका त्यांना विचारायच्या. इम्प्लिमेंट केला आहे. म्हणजे आपण जे डेली यूजमध्ये जे आपण केमिकल्स घरामध्ये जे हजार्डस असतात किंवा आपले जे ज्यापासून धोका निर्माण होऊ शकतो असे काही केमिकल्स आहे त्यावर असलेले सिम्बॉल त्याबद्दल आपण काही माहिती बघूया. समजा केमिस्ट्रीमध्ये ही बॉटल आहे, या बॉटलवर सिम्बॉल दिसतात. सिम्बॉल कशा बद्दलचे, इरिटंट हा सिम्बॉल दाखवतो. इरिटंट म्हणजे हे केमिकल जर आपल्या हातावर सांडलं तर आपल्याला खाज सुटते किंवा त्या जागेवरती आपले टिश्यू जे आहेत ते डॅमेज होऊ शकतात. हे खूप धोकादायक आहे. आपण हे बघत नाही. घरामध्ये सुद्धा असतात आपल्या बऱ्याचशा केमिकल्सवर डेली यूजमध्ये. आता ही आहे नेचर पोल्युटिंग, म्हणजे आपले जे काही केमिकल्स असतात ते पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्या नेचरला खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो याच्यामध्ये. आता आपण दुसरा जो सिम्बॉल आहे हा आहे टॉक्सिकचा. हा सिम्बॉल आपण बऱ्याच ठिकाणी बघतो. विजेच्या पोलवर सुद्धा असतो. आपल्याला माहिती आहे विजेच्या पोलला कोणी सहजासहजी हात लावू शकत नाही, कारण की हा सिम्बॉल आपल्याला एक धोक्याची घंटा दाखवतो. आता आम्ही जो एक्सपेरिमेंट केला आहे, आता ही कसली बॉटल आहे, आपण सर्वांच्या घरात असेल बरोबर. आता ईटची बॉटल आपण कशासाठी वापरतो, कॉक्रोच मारण्यासाठी. आता कॉक्रोच कुठं असतात, आपल्या किचनमध्येच असतात बरोबर, जास्तीत जास्त बरोबर. किचनमध्ये समजा आपण कॉक्रोच मारायचे, आपल्या किचनमध्ये गॅस असतो बरोबर. आपल्या किचनमध्ये समजा गॅस चालू असतो आणि आपण याचा वापर करतो, पण आपल्या सर्वांना माहीत नाही की किती हजार्डस किती धोकादायक आहे आपल्यासाठी. याच्यावर दिलेलं आहे त्यांनी. आता फ्लेमेबलचा याच्यावर सिम्बॉल दिलेला आहे. हा सिम्बॉल आपण बघत नाही, आपण वाचत नाही याच्यामध्ये काय काय. याच्यामध्ये LPG गॅस आहे, अल्कोहोल आहे. हा गॅस आणि हा गॅस जर आपल्या म्हणजे आपण गाडी ओढली, समजा आपला गॅस चालू असेल, त्याच्या संपर्कात आला तर खूप मोठ्या प्रमाणावर आग निर्माण होऊ शकते. आता ती कशी, तर ती मी तुम्हाला दाखवतो. गॅस चालू असताना आपण कधी कधी स्प्रे आता समजा तुमच्या घरामध्ये समजा बर्नर चालू आहे आणि तुम्ही कॉक्रोच मारण्यासाठी याचा वापर करताय, मग कशा प्रकारे आग होऊ शकते बघा. बघितलंय किती धोकादायक आपल्यासाठी. त्यामुळे कोण मग तुम्ही आता घरी गेल्यानंतर तुमच्या मम्मीला, तुमच्या बहिणींना, मोठ्या घरातल्या बहिणींना सांगायचंय की
की असे जे काही हजार्डस केमिकल आहेत त्याच्यावरती सिम्बॉल असतो त्याची माहिती घ्या आणि ते किचनमध्ये जिथे काही तुमचा गॅस असेल किंवा बर्नर असेल त्याच्यापासून दूर ठेवा. सांगाल का? अरे ज्यांचे पोस्टर आहेत त्यांनी पोस्टरच्या समोर उभे राहा. या पोस्टरला सर्व माहिती द्या. बाकीच्यांनी पुढे चला. पुढच्या पुढे चालायचं. चला इकडे पुढे या. चला बाकीच्यांनी पुढे यायचं. बाकीचे तुम्हाला आवडते त्या पोस्टर जवळ जाऊन या पोस्टर तुम्हाला आवडतं. आपण कळत नाही किंवा आपण मानत नाही असं हजार्डस का काय बेसिक क्वालिटी काय केमिकल ते लोखंड असतं किंवा सिमेंट असतं फ्रीजमध्ये गोळ्या आपल्या मेडिसिन गोळ्या बनवण्यासाठी सुद्धा इलेक्ट्रिक गाड्या असतात त्या बॅटरी किंवा घरातले बॅटरीज असतात त्यामध्ये सगळं केमिस्ट्री रिलेटेड असतं त्यानंतर आपले कपडे केमिस्ट्री रिलेटेड आपण जे साबण डिटर्जंट वापरतो त्यामध्ये सुद्धा केमिस्ट्री वापरतो. त्यानंतर प्लास्टिक आपलं जेवण असेल ते पेस्टिसाईड वगैरे आपण शेतीमध्ये जी पावडर आहे ती याच्यात टाकायची आणि त्यानंतर हे आयोडीनचे बॉल्स असतात ते त्याची पावडर करून घ्यायची आणि ती पण त्यात मिक्स करायची. ते दोन्ही प्रॉपर मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यात नंतर वॉटरचे ड्रॉप्स टाकायचे. त्यातून पर्पल कलरच्या पेपर्स बाहेर पडतात. ते आयोडीन लिबरेट होतं. जे एक्सेस आयोडीन त्यात आहे ते लिबरेट होतं. ही एकतर्फी रिॲक्शन प्लस ऑक्सिडेशन आणि रेडॉक्स रिॲक्शन ते ऑक्सिडेशन आणि रेडॉक्स रिॲक्शन पण आहे. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन आधी नाही आधी आम्हाला यायला दाखवायचं तुम्हाला सीआयडी माहिती तुम्ही पाहता सीआयडी बरोबर नाही माहिती बरं सीआयडी माहिती काय काम करते जे काही करप्शन करतात पहा रिश्वत माहिती तुम्हाला की पोलीस लोक जेव्हा रिश्वत घेतात तर रिश्वत घेणाऱ्यामुळे ऑफिसरला कसं पकडलं जातं त्याला कसं पकडतात बाबा यानेच करप्शन केलं म्हणून हे याच्यासाठी आम्ही डेमो केलेलं आहे बरोबर. आता ह्या नोट आहेत आम्ही काय केलं आहे ह्या नोटाला एक पावडर लावलेली आहे केनर इंडिकेटर आहे हा इंडिकेटर लावलेला आहे आणि तिचे सोल्युशन आहे ते दुसरं सोल्युशन तयार केलेलं आहे. ते सोल्युशन काय करतात हे इंडिकेटर आहे हे मोजा बरोबर जास्त आता बघ आता करप्शन केलं आहे हे आम्हाला प्रूफ करायचं आहे बरोबर. आता काय केलं आम्ही याला पावडर लावलेली आता तुझ्या हातात पावडर लागली यावेळी तुझ्या सोल्युशनमध्ये हात मिळवू शकतो थोडं हे बघ सोल्युशन कलर झालं बरोबर. याचा अर्थ काय तो आमचे पैसे तोडले ना याच्यामुळे काय हा इंडिकेटर आहे आणि हे सोल्युशन आहे हा बेस आहे अल्कलाईन सोल्युशन आहे. वॉशिंग सोडा माहिती तुम्हाला वॉशिंग सोडा येतो काय होतं इंडिकेटर ज्यावेळेस एखाद्या बेस सोबत रिॲक्ट होतो तर तो कलरलेस सोल्युशन तयार होतो म्हणजे पिंक कलर तयार होतो. आणि तेच जर एखाद्या वेळेस जर ॲसिडिक सोल्युशन असेल तर ते ॲसिडिक सोल्युशन हा पिंक कलर आहे हा याचं परत कलरलेस होतो याचा कलर परत जातो. तुम्हाला पाहिजे का हे पहा जर सपोज आपण त्याच्यामध्ये ॲसिड परत टाकलं तर हे पहा त्याचा कलर पूर्ण गेला पाहिजे. म्हणजे आपण हे आहे CIDचं काम. CID कसं करते तर ह्या पद्धतीने कोणी जर करप्शन केलं तर त्याला पकडत असतं. ह्या मेथडने हेच इंडिकेटर वापरलं जातं हेच सोल्युशन वापरलं जातं आणि अशा बरेच जगामध्ये भरपूर करप्शन आहे त्यांना अशा पद्धतीने पकडलं जातं.